आणि हे बोंबील, ओले बोंबील मी सांग. हे पॉपलेट आणि हे बोंबील. नमस्कार, मी सुवर्णा. आत्ता आहे वेळास दिव्यागरपासून अगदी जवळच एक नवीन बीच आहे. नवीन नाही म्हणता येणार, खूप जुनं बीच आहे, पण अजून पब्लिक जास्त इथे येत नाही. त्याच्यामुळे बीच अतिशय स्वच्छ आहे, सुंदर आहे. आणि इथे आल्यानंतर मी कुठे राहिलेले होते, कुठे जेवलेले होते, त्याचा एक सविस्तर व्हिडिओ मी यूट्यूब चॅनलला माझ्या शेअर करणारच आहे. आत्ताचं खास मी सांगते, मी आत्ता आहे नायकांच्या वाड्यामध्ये मी जेवायला बसलेले आहे. तिथे मी सकाळी मासे घेतलेले होते. दुर्गा मावशीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, त्याच्याकडून सकाळी मी ताजे मासे घेतले आणि ह्यांना बनवायला दिलेले होते. त्याच्यामध्ये त्यांनी मला फ्राय मासे करून दिलेले आहेत. अगदी ताजे मासे मिळालेले मला मावशीकडे. आता चव घेऊन सांगते कशी आहे. मसाल्याचं कोटिंग तर छान झालं आहे. तुमच्या तोंडाला जर पाणी आलेलं असेल तर तुम्ही सुद्धा इथे नक्की या. हा डोक्याचा रस्सा त्यांना मी करायला सांगितलेला पॉपलेटचा, म्हणजे तुम्हाला जसं हवं तसं ते छान बनवून देतात. हे बघा, ह्याच्यामध्ये एक प्रॉन्स पण होता, टायगर प्रॉन्स पण सांगितलेलं मी त्याच्यात द्यायला वहिनींना. कसं आहे, फिश म्हटल्यानंतर भातच मला जास्त करून आवडतो. थोडा रस्सा घेऊया. बरं, हे खाण्याआधी मी ओळख करून देते. याच आहेत वहिनी, ज्यांनी मला दुपारी मी यांना फोन केला. आज यांची खानावळ खरं तर बंद होती, पण फक्त माझ्या एका फोनवरून त्यांनी मला हा सगळा संपूर्ण स्वयंपाक करून दिलेला आहे. छान झालेला आहे वहिनी. मासेसुद्धा खूप छान फ्राय केलेले आहेत. मला बोंबील आहेत ना क्रिस्पी आवडत नाहीत, म्हणून मी वहिनीनं सांगितलेलं. हे बघा, मला त्यांनी अगदी ओले बोंबील करून दिलेले आहेत. हे पण मी तुम्हाला दाखवते. ओले बोंबीलचं पाणी काढलं जात नाही आणि मला क्रिस्पी आवडत नाहीत, ओलसरच आवडतात. रस्सा सुद्धा छान झालाय, मस्त. मग कधी येताय तुम्ही? या ठिकाणी तुम्हाला पार्किंगची सुविधा आहे. मासे आणून द्यायच्या आधी एकदा त्यांना कॉन्टॅक्ट करा. ते 1 किलो मागे 450 ते 500 रुपये इतका चार्ज घेतात. त्यामध्ये तुम्हाला रस्सा आणि फिश फ्राय करून दिले जातात. भाताचे, चपाती, भाकरीचे चार्जेस वेगळे घेतले जातात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून इंटरेस्टिंग व्हिडिओ असे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की